नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. सातपुड्यातील पाडे गजबजले. 5 महिन्यांनंतर मजुरांची घरवापसी. शेती कामांना वेग अन व्यापारात चैतन्य. नमस्कार. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून पोटाची खळगी भरण्यासाठी राज्याच्या विविध भागांसह परराज्यात स्थलांतरित झालेले सातपुड्यातील आदिवासी बांधव आता आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत. मजुरांच्या या घरवापसीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ओस पडलेले गावपाडे आता पुन्हा गजबजले असून स्थानिक बाजारपेठेतही मोठी आर्थिक उलाढाल सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी दसरा आणि दिवाळीच्या सुमारास सातपुडा परिसरातील दुर्गम भागातील शेकडो कुटुंबे रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतात. प्रामुख्याने गुजरात राज्यातील सौराष्ट्र, जुनागड तसेच महाराष्ट्रातील सांगली, सातारा, पंढरपूर आणि कर्नाटक सीमेपर्यंत हे मजूर ऊसतोडणी व इतर मजुरीसाठी जातात. गेल्या 6 महिन्यांपासून ही कुटुंबे गावाबाहेर असल्याने अनेक गावे ओस पडली होती. मात्र आता हा हंगाम संपल्याने मजुरांचे तांडे गावाकडे परतू लागले आहेत. सध्या सातपुडा परिसरात आणि लगतच्या भागात गहू, हरभरा आणि दादर कापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. मजुरांच्या अनुपस्थितीत स्थानिक शेतकऱ्यांना पिकांची काढणी कशी करायची असा मोठा प्रश्न सतावत होता. मात्र ऐन कापणीच्या वेळी मजूर उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची मजुरांसाठी होणारी भटकंती थांबली आहे. पीक काढणी वेळेवर होणार असल्याने मालाला योग्य भाव मिळण्यासही मदत होईल असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. गावे ओस पडल्यामुळे स्थानिक छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार आणि कापड विक्रेते यांच्या व्यवसायावर मंदीचे सावट होते. आता मजूर परतल्याने आणि त्यांच्या हातात मजुरीचे पैसे असल्याने स्थानिक बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. गेल्या 8-15 दिवसांपासून व्यवसायात वाढ झाल्याने व्यापारी समाधान व्यक्त करत आहेत. मजूर परतल्याने आनंद असला तरी दरवर्षी होणारे हे स्थलांतर रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावर पाठपुरावा करून या परिसरात उद्योगधंदे आणणे गरजेचे आहे. जर आपल्याच परिसरात रोजगाराच्या संधी मिळाल्या तर आम्हाला कुटुंबासह शेकडो मैल दूर जाण्याची वेळ येणार नाही, अशी भावना मजूर आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. शासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन शाश्वत रोजगाराची व्यवस्था करावी, हीच सध्या सातपुड्यातील मजुरांची प्रमुख मागणी आहे. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी मोलगी. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.